की महेश कोठारेंना सांगितलं पाहिजे, खरं तर झपाटलेला 2 हा चित्रपट महेश मांजरेकरवरती काढावा त्यांनी. खरंच झपाटलेला आहे तो. या सिनेमाच्या ट्रेलर लोकार्पणाच्या ह्याला राज्यसभांपेक्षा जास्त उचित माणूस नाही हेही सगळ्यांना इथे माहिती आहे. कारण कुठेतरी त्यांचे जे थॉट्स आहेत महाराष्ट्राबद्दल काही ते कुठेतरी आमच्यात थोडेसे झिरपलेत. त्यामुळे त्यांनी आज इथे असणं हे राईट आहे ॲब्सोल्युटली. नक्कीच सर, नक्कीच. आणि आता यानंतर मी राहुल पुराणिक सरांना विनंती करेन की त्यांनी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान करावा. कृपया सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ घेऊन या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राजसाहेबांना विनंती करेन की त्यांनी कृपया या ट्रेलर लॉन्चबद्दल हा ट्रेलर पाहिल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे मित्र महेश मांजरेकर, त्यांची संपूर्ण टीम आणि माझ्या सगळ्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो, मला आज आनंद होतोय की एक काठेवाडी माणूस मराठी शिवाजी महाराजांवरती पिक्चर करतोय. खरं तर मी ट्रेलर बघताना मला सुचत होतं की महेश कोठारेंना सांगितलं पाहिजे, खरं तर झपाटलेला 2 हा चित्रपट महेश मांजरेकरवरती काढावा त्यांनी. खरंच झपाटलेला आहे तो. म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्यातरी चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन येतो. मागे तो कुठला चित्रपट आपला वेडात मराठे वीर दौडले साथ, जे पाहतो ते भव्य पाहतो. म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो. आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय हा पहिला चित्रपट हा मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा होता. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीच आहे. आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत. आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय, शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे. तो वेगळाच विचार करत असतो. आणि हेच त्याचं आत्ताचं ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल, समजलेलं असेल. मी दरवेळेला मागे पण म्हटलं होतं की हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे. आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट आले, लोकांनी आजपर्यंत उचलून धरले, परंतु ते खरंच शिवाजी महाराजांवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले. हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्रातली मराठी जनता ही तसाच चित्रपट उचलून धरेल अशी मला आशा आहे, खात्री आहे. झी बरोबरच आहे आपल्या. तुम्ही काय ब्लॉकबस्टर घ्यायचेच ठरवलेले दिसत आहेत बरं का. त्याच्यामुळे सर्वांना मी महेश बरोबरच्या आत्ताच व्यासपीठावरती आहेत तेवढेच नव्हे, याच्यामध्ये काम केलेली ही टिंगणी सगळेच जण आहेत, अनेक लोक याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे. त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.